ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, हे साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे 8 जुलै ते 14 जुलै 2024। अजूनपर्यंत आपले चॅनल जर आपण सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल। इतर कुठल्याही ग्रुपवर लिंक येण्याची वाट पाहावी लागणार नाही, कारण 12 व्हिडिओ एकाच ग्रुपवरती 12 लिंक सेंड करणं, पाठवणं, शेअर करणं जरासं जड जात आहे किंवा इतर ग्रुपमध्ये त्यांना त्रासही होऊ शकतो। त्यामुळे 12च्या 12 राशींचं वेगळं आपण पाठवू शकत नाही। त्याकरिता जर आपली राशी साप्ताहिक राशी भविष्य, दैनिक भविष्य आपल्याला जर पाहायचं असेल तर आपण स्वतःहून हे चॅनल सबस्क्राईब करा। चला तर सुरू करूया 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य 8 जुलै ते 14 जुलै 2024 मिथुन राशी। या सप्ताहात शक्यतो कुठल्याही शीघ्र लाभदायी म्हणजे पटकन पैसे मिळणे, झटपट पैसे मिळणे, लॉटरी, सट्टा वगैरे, जुगार, थोडक्यात सांगायचं म्हणजे अशा काही गोष्टींमध्ये पैसे गुंतवणे किंवा आलोभनाला भुलणे अशा गोष्टींना, तर ह्याच्यातूनच आपल्याला मोठे नुकसान ह्या सप्ताहामध्ये होऊ शकते। तर झटपट पैसे मिळणं कुठलंही क्षेत्र असून दे, ते शेअर बाजार असून दे, कसलंही असून दे, कुठेही झटपट पैसे मिळणार नाही आहे आपल्याला सप्ताहात, जवळजवळ 15 दिवसात तरी सध्याच्या। तर त्यामुळे शक्यतो आपण अशी मोठी रिस्क घ्यायला जाऊ नका किंवा पटकन पैसे मिळतील म्हणून लाख 1.5 लाख रुपये गुंतवले, बाबा 500 रुपये गुंतवले 1000-1500 रुपये मिळतात, अशा कुठल्याही गोष्टीमध्ये आपण पैसे गुंतवायला जाऊ नका। अशा गोष्टीतून, अशा आमिषाला बळी पडून आपले आर्थिक नुकसान मोठे होईल आणि त्याचबरोबर आपल्याला मानसिक त्रास सुद्धा या सप्ताहात अशाच गोष्टींमुळे होऊ शकतो। तर शक्यतो अशा गोष्टी करणे आपण टाळा। व्यावसायिकांना शक्यतो व्यवसायात जोडीदाराशी वादविवाद न करता कसे प्रश्न सोडवता येतील याकडे लक्ष द्या, कारण व्यावसायिक जोडीदाराशी आपण जर वादविवाद केला तर कदाचित तो सोडून जाऊ शकतो किंवा आपली डील तुटू शकते किंवा आपला व्यवहार तुटू शकतो, काही गोष्टी होऊ शकतात। तर अशा वेळी काय करायचं, सध्याची परिस्थितीच बरी नसल्या कारणाने आपण जर तुम्ही एक बोलला आरेला कार्य तिथे होणारच आहे। त्यामुळे वादविवाद करू नका। काय घडलंय, कशामुळे घडलंय, कशा गोष्टींमुळे घडलंय याचा सरासर अभ्यास करा आणि त्याच्यावरती आपण तो प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा, वादविवाद न करता। कारण आपल्या एका वादाचाच समोरील व्यक्ती वाट पाहत आहे, लक्षात ठेवा। आपली छोटीशी चूक, आपलं छोटंसं एखादं बोलणं, आपला अपशब्द हा समोरची व्यक्ती त्या गोष्टीलाच धरेल आणि त्याच्यावरती तो दुरावा निर्माण होऊ शकतो किंवा दूर जाण्याचा प्रयत्न करू शकतो। त्याची चूक केलेली ती तशीच राहील, पण तुम्ही एखादं बोललेली गोष्ट ती लांब होऊ शकते। त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतोय, वादविवाद न करता शांततेने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करा। उद्भवलेले प्रश्न कसे सोडवता येईल याच्यावरती मात करा, याकडे लक्ष देणं खूप गरजेचं राहील। एखाद्या जुन्या गोष्टीमुळे, जुन्या घडलेल्या गोष्टीमुळे आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो किंवा पुन्हा ते उद्भवून नुकसान होऊ शकतं, त्याच्यावरती पुन्हा विचार करावा लागू शकतो किंवा तशाच काही तत्सम गोष्टीतून आपल्याला पुन्हा मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो। तर घडलेल्या गोष्टी पुन्हा उगाळायला जाऊ नका, सोडून द्या तो विषय आणि पुढे चला, पुढच्या कामांकडे लक्ष द्या, भवितव्याकडे लक्ष आणि कामे करा। जर आपल्याला तेच गिरवून जर आपल्याला मानसिक त्रास करून घ्यायचा तर त्याचा तुम्हाला मानसिक त्रास होणार, कारण तुमचं बोलणं हे कदाचित मार्मिक त्यावी असू शकतं आणि अशा गोष्टीतून ते तुम्हाला नुकसानदायी ठरू शकतं। या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 11 आणि 14, शुभ अंक असणाऱ्या 7 आणि रंग असणाऱ्या क्रीम कलर याचा आपण लाभ करून घ्या। आपल्याला ह्या सप्ताहामध्ये उपासना मी पुन्हा तीच सांगेन, मागच्या संकष्टीला, अंगारकी संकष्टीला जे आपल्याला उपाय सांगितले होते गणपतीबद्दल करायला तेच करा। जर जमत असेल तर अंगारकी विनायकी ज्या दिवशी आता मंगळवारी जे आहे त्या दिवशी ते उपास करायचे आहेत 9 तारखेला अंगारकी विनायकी योगावरती। तर पुन्हा जमत असेल तर आपण गणपतीचं दर्शन घ्या, गणपतीची एखादी आराधना सतत सुरू ठेवा। कायम स्वरूपात आपल्या उपासनेमध्ये एखाद्या गणपतीचा मंत्र किंवा स्तोत्र, श्लोक वगैरे काही येत असेल तर त्या उपासनेमध्ये कंटिन्यू ठेवा, जेणेकरून आपल्याला पुढे त्याचा त्रास होणार नाही, म्हणजे कुठल्या गोष्टींचा त्रास होणार नाही, जे संकट सध्या येतात त्याचा त्रास होणार नाही गणपतीच्या कृपेने। मित्रांनो, आपले चॅनल अजूनपर्यंत आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून सर्वप्रथम व्हिडिओ आपल्याला पाहता येईल, नोटिफिकेशन येईल। इतर ग्रुपवरती लिंक पाहण्याची, वाट पाहण्याची आपल्याला गरज भासणार नाही। चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।